नमस्कार मित्रांनो, आज मी एका अशा सिक्रेट वॉटरफॉलला भेट द्यायला जात आहे. या ठिकाणाचे नाव आहे गोकुंडे, जे आहे आपल्या मुंबईपासून फक्त 100 किलोमीटर अंतरावरती. या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या सह्याद्रीमध्ये असे सिक्रेट पाण्याचे ठिकाण भेटणे म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. हे सिक्रेट ठिकाण कुठे व इथे कसे पोहोचायचे याबद्दल सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या सिक्रेट ठिकाणापर्यंत जाण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला फल्लान या गावापर्यंत पोहोचावे लागेल, जे आहे खोपोलीमध्ये. हे गाव खोपोली स्टेशन पासून 35 किलोमीटर तर लोणावळा स्टेशन पासून 50 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्ही दादर स्टेशनवरून सकाळी 5:40ची इंद्रायणी एक्सप्रेस ट्रेन पकडून लोणावळा स्टेशनला 8 पर्यंत पोहोचलो. पोच गए लोणावळा. हे आता मी पोहोचले लोणावळ्याला, लोणावळा स्टेशनच्या इथे. ये गडिया ये. लोणावळा स्टेशनला अजून आमचे 2 मित्र रमेश आणि निमेश या ठिकाणी जाण्यासाठी गाडी घेऊन आले होते. लोणावळा स्टेशन पासून फल्लान या गावापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला जवळपास 1.5 तास लागला. जवळपास 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोहोचलो फल्लान या गावामध्ये. या गावामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची उत्तम सोय भेटून जाईल. तसेच तुम्हाला या कुंडापर्यंत घेऊन जाण्यासाठी एक चांगला गाईड सुद्धा भेटेल. हा पहिला लागेल असं आहे, पण तुम्हाला बघू शकता रस्ता पूर्ण ऑफरोड एकदम. जर तुम्ही बाईक घेऊन जात असाल तर थोडं सावकाश जावं. आणि आज माझ्यावर आलेले आहे माझे अजून 3 मित्र सुद्धा. ह्याला बघितलं असेल तुम्ही, कुणाल. नेहमीप्रमाणे हा सुद्धा आहे माझ्याबरोबर आणि अजून 2 जण आहे. ये गडिया ये. हे एक आहे रमेश, त्याच्या पाठीमागे आहे अनिमेश. हे आपल्याबरोबर होते लास्ट टाईमला तोरणा किल्ल्याला आलेले होते. मित्रांनो, हे बघू शकता माझ्या हातामध्ये आहे. हे आहे लाईफ जॅकेट. स्विमिंग करण्यासाठी हे सुद्धा आम्ही बरोबर घेतलेलं आहे आमच्या. हा इथे बघू शकता पूर्ण कातळ भाग आहे. इथंच आम्ही आता गाडी पार्क केली आहे. ह्याच्या पुढे गाडीवरती जात नाही. त्याच्या सरळ बाजूनेच हा रस्ता गेला आहे. इथून आपल्याला खाली जायचं आता चालत चालत. आम्ही आमच्यावर एक छोटासा गाईडसुद्धा घेतलेला आहे, बघू शकता. तुझं नाव का बाबू? प्रज्वल. तो सुद्धा आमच्यावर येतो आहे.
जवळपास अर्धा तास चालल्यानंतर आपल्याला इथे असे एक नदी लागते मध्येच, आणि इथे मोठे मोठे दगड आहेत. त्या दगडावरून आपल्याला इथे जायचं आहे क्रॉस करून. आता याच्यामध्ये पाणी तर नाही अजिबात, पूर्ण आटलेलं आहे पाणी एकदम. रस्त्यामध्ये आपल्याला बरेच करवंदाची झाडं सुद्धा दिसतात. काही ठिकाणी आम्हाला पिकलेली करवंद सुद्धा खायला भेटली. सो पाठीमागे बघू शकता हा वरती जो धबधबा पडतो आहे खाली, ह्याच्या खाली तो मेन स्पॉट आहे पाण्याचा, जिथे आम्ही आता जाणार आहे. हे जे वॉटरफॉलचं पाणी पडतं आहे खाली, हे पूर्ण वरती मोठा डॅम्प आहे बुशी डॅम म्हणून, तर त्याचंच पाणी हे पूर्ण खाली पडत असतं आणि हे वर्षाचे 12 महिने असं चालू असतं. आता संपलं पाणी म्हणजे खाली पाणी असतं, वरती एवढं हे काही नाही. या उन्हामध्ये 1.5 तास ट्रेकिंग केल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो या सुंदर कुंडापाशी. मित्रांनो, जर तुम्हाला प्रॉपर पोहायला येत असेल तरच तुम्ही या कुंडामध्ये उतरा, अन्यथा तुम्ही थोड्याच पाण्यात राहून आराम करा. हे कुंड जवळपास 20 फूट खोल आहे. यामधले पाणी तर पूर्णपणे साफ आहे. तुम्ही बाहेरून सुद्धा या पाण्याच्या खालचा तळ बघू शकता. तसेच तुम्हाला या पाण्यामधले मासे सुद्धा पूर्णपणे साफ दिसतील. उन्हाळ्यामधला वॉटरफॉल. आम्ही बराच वेळ पाण्यामध्ये आराम केल्यानंतर पुढे तिकडे चाय सुद्धा बनवला. आम्ही आमच्या बरोबर चाय बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य आणले होते. अशा पाण्याच्या ठिकाणी बसून चाय पिण्यात एक वेगळाच आनंद येत होता.
कॅम्पिंग करू शकतात. कॅम्पिंगची चांगली लोकेशन आहे. स्वतःने आपले ड्रायवूड तुम्हाला समर सीझनमध्ये येतात तर तुम्हाला ड्रायवूड वगैरे सगळं मिळणार. लोक इकडचे खूप फ्रेंडली आहे. तुमच्यासोबत पण येणार, तुम्हाला रस्ता वगैरे दाखवणार, सगळं करणार. आम्ही वरती चहा प्यायलो आणि दुसरे ग्रुप्स पण आल्या ते लोक काहीतरी जेवण पण बनवत होता. पाणी खूप गार होता, क्लीन होता खूप फर्स्ट ऑफ ऑल. आणि आम्हाला खूप असं चांगलं वाटलं. आमचं मन संतुष्ट झालं सगळ्यांचा. पाणी खूप डीप आहे. तुमच्याकडे सेफ्टी जॅकेट असेल किंवा पोहायला येत असेल तरच या, किंवा मेक शुअर करा की ग्रुप तुमचं चांगलं असेल, सपोर्टिव्ह असेल. सपोर्टिव्ह ग्रुप असला, सपोर्टिव्ह फ्रेंड्स असले तर खूप मजा येते. थँक्यू गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बॅकपॅकर्स गणू. चला मग मित्रांनो, पण पुढे लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर याला शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे लवकरच भेटू आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.